नमस्कार, मी विशाल रमेश कराड, झाडीपट्टीचा एक कलावंत। आज तुमच्यासमोर अशा एका माणसाला घेऊन येतोय की ज्याचं नाव जर निघालं नाही तर झाडीपट्टी रंगभूमी ही पूर्ण होऊ शकत नाही। झाडीपट्टीचा बुलंद आवाज असे आणि वाढत्या वयानुसार तरुण होणारे आमचे आदरणीय पटले सर आज आपल्या सोबत आहेत। त्यांचं आपण या यूट्यूब चॅनलवर स्वागत करूया। तुमचं हार्दिक स्वागत सर। नमस्कार। झाडीपट्टीच्या या सांस्कृतिक मेळाव्यामध्ये आपण आज सगळेजण जमतोय। हो, हे जमत असताना शेखर भाऊंकडून आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की झाडीपट्टीचा त्यांचा प्रवास कसा होता आणि आता झाडीपट्टीचा प्रवास कसा सुरू आहे। आम्ही जवळपास 30 ते 35 वर्षाआधी झाडीपट्टीमध्ये नाटकाला सुरुवात केली। त्या काळामध्ये अति दुर्गम रस्ते, साधे रस्ते, कच्चे रस्ते आणि नाटकाला जात असताना कुठलीही साधन सामुग्री नसताना कधी खाचर, कधी बंडी, कधी सायकल तर कधी बाईक अशा पद्धतीने प्रवास करून आम्ही गावागावात नाटकं केली। आणि तेव्हा आम्हाला असं जाणवलं की झाडीपट्टीचा थोडा स्वरूप बदलला पाहिजे, नाटका अजून उत्कृष्ट कशा करता येतील हा एक मनामध्ये ध्येय ठेवून गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या गावागावात फिरून लोकांना नाटकं कशी झाली पाहिजे याच्याबद्दल मार्गदर्शन करून मग ग्रुपच्या नाटकं मी झाडीपट्टीमध्ये आणले। आणि गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये जिथं फक्त गावच्या लोकांच्या नाटकं होत त्या ठिकाणी ग्रुपच्या नाटकांना वाव मिळावा म्हणून आणि चांगल्या कलाकारांना संधी मिळावी म्हणून परत मी झाडीपट्टीमध्ये चांगल्या कलाकारांचा एक ग्रुप तयार केला आणि त्या लोकांना घेऊन मग जेव्हा मी गोंदिया जिल्ह्यात आणि भंडारा जिल्ह्यात प्रवेश केला तेव्हा ती नाटकं लोकांना आवडायला लागली आणि त्यानंतर मग झाडीपट्टीमध्ये गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा ग्रुपची नाटकं व्हायला लागली। खऱ्या अर्थाने गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याची नाटकं ही 15 जानेवारीनंतर सुरू व्हायची। 15 जानेवारीपर्यंत त्याला नाटकाचा प्रयोग नसायचा, पण गोंदिया आणि भंडारा जिल्हा मी सुरू केल्यामुळे आज गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्याचे आणि वळसा रंगोलीचे समस्त ग्रुप गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये जायला लागलेत आणि ही सुरुवात त्याची मी केली झाडीपट्टीमध्ये। क्या बात आहे। अशी महत्त्वाची सुरुवात शेखर दादांच्या माध्यमातून इथं सुरू झाली। मी तर असं ऐकलंय की त्यांनी गावागावामध्ये जाऊन स्वतः हातात सब्बल घेऊन खड्डे सुद्धा खोदलेले आहेत आणि खरं तर आमच्यासारख्या तरुणांना आज तिथं प्रयोग करायला मिळतो, त्यासाठी मी त्यांचे आवर्जून इथे आभार मानले पाहिजे। अजून शेखर भाऊ एक मला विचारायचं आहे की त्यावेळेस तुम्ही अगदी तरुण होता, म्हणजे आपलं आपण गरम रक्त। बरोबर बरोबर। तर त्यावेळेसचे तरुण तुमच्या सोबतचे तरुण कलावंत आणि आज तुम्ही नवीन नवीन कलावंतांना एक संधी देता, तर आजच्या तरुण कलावंतांमध्ये काय एक फरक तुम्हाला जाणवतो? फरक एवढाच जाणवतो की जे आधीचे कलावंत होते ते आज्ञाकारी होते, त्यांना आपण बोललो ते ऐकून घ्यायचे, त्यांना 2 झापळा मारल्या तरी ते ऐकून घ्यायचे। आज झाडीपट्टीमध्ये अशी कुठली प्रेस नाही ज्या प्रेसमध्ये माझ्या हातात शिकलेला कलावंत नाही आहे, माझा शिष्य नाही आहे। पण आत्ताच्या कलाकारांना जर आपण शिकवायला गेलो का काही कमी जास्त बोललो तर त्याला इन्सल्टिंग वाटते, ते ऐकून घेण्याच्या मानसिकतेमध्ये राहत नाही। आणि तोच एक कारण आहे की त्यामुळे आजच्या पिढीमध्ये जुना शेखर डोंगरे, जुना शेखर पटले, जुना देवेंद्र दोळके किंवा जुना राजा चिटणीस किंवा जुनी ज्ञानेश्वरी कागवते हे आता घडून का नाही राहिले? कारण यांची मानसिकता ऐकून घेण्याची नाही आहे। त्यामुळे आता हा फरक मला ह्या नवीन कलाकारांना जाणवतो। त्यांना इन्सल्टिंग वाटते, त्यांना कोणी 2 शब्द बोलले की त्यांना नाटकाबद्दल किंवा अभिनयाबद्दल काही सांगितलं तर मग ते ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये राहत नाही, त्यामुळे त्यांच्या आतमधला कलाकार बाहेर येऊ शकत नाही। ही एक आमची त्यामध्ये हार होते आहे आता नवीन कलाकारांच्या बाबतीत। तर माझी एवढीच विनंती आहे नवीन कलाकारांना की तुम्ही खूप मेहनत करा आणि ज्याप्रमाणे आमचं नाव झाडीपट्टीमध्ये झालं आहे त्याप्रमाणे तुमचं सुद्धा नाव झालं पाहिजे, तुम्ही सुद्धा मोठे झाले पाहिजे आणि झाडीपट्टीची रंगभूमी चिरकाल चालू राहिली पाहिजे। नवीन शेखर पटले, नवीन शेखर डोंगरे, नवीन देवेंद्र दोळके, नवीन ज्ञानेश्वरी, नवीन विशाल तराळ सुद्धा झाडीपट्टीमध्ये आला एक कलावंत म्हणून, तो सुद्धा माझा रिप्लेसमेंट म्हणून झाडीपट्टीमध्ये आला। आणि जेव्हा त्यानं पाहिलं की झाडीपट्टीमध्ये शेखर भाऊचे सगळे रोल त्याच्या वाट्याला आले आणि त्यांनी ते रोल उत्कृष्टपणे गाजवले, त्यांनी मेहनत केली आणि त्याच्या झाडीपट्टीमध्ये अमरावतीचा असून सुद्धा झाडीपट्टीमध्ये त्याचा एक मोठा कलावंत म्हणून नाव आहे। तर असे कलावंत निर्माण झाले पाहिजे अशी माझी मनोमन इच्छा आहे। अगदी बरोबर बोलले शेखर। झाडीपट्टी अधिकाधिक वृद्धिंगत व्हायसाठी तुम्हाला असं वाटतं का की काही नवीन गोष्टी प्रामुख्यानं झाडीपट्टीत आणायला हव्या? हो, त्यासाठी मला असं वाटते की जसं आज सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वतीने हा जो एक झाडी महोत्सव निर्माण झाला, तर मला असं वाटतं की झाडीपट्टीमध्ये आता जसं आम्ही ज्या काळामध्ये नाटकामध्ये काम करत होतो त्या काळामध्ये कुठली अभिनय शाळा नाही, संगीत शाळा नाही। खऱ्या अर्थाने झाडीपट्टीचा कलावंत हा एक अभिमन्यू सारखा आहे, ज्याप्रमाणे अभिमन्यूने डोळ्याने पाहून कला हस्तगत केली होती, धनुर्विद्या प्राप्त केली होती, त्याप्रमाणे झाडीपट्टीचा कलावंत डोळ्याने पाहून कला हस्तगत केली आणि आज तो रंगभूमीवरती मुंबई पुण्याच्या कलाकारांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो।
पण खंत अशी वाटते की आज झाडीपट्टीला राजाश्रय मिळाला नाही आणि झाडीपट्टीमध्ये गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या 4 जिल्ह्यांमध्ये अभिनय शाळा व्हायला पाहिजे, जेणेकरून त्या माध्यमातून नवीन नवीन मुलांना शिकायला मिळेल आणि नवीन नवीन कलाकार झाडीपट्टीमध्ये निर्माण होतील. अभिनय शाळा, संगीत शाळा ह्या 2 गोष्टीची अत्यंत गरज झाडीपट्टीमध्ये आहे. आणि अशी मी विनंती करतो मान्यवरांना की त्यांनी या आमच्या झाडीपट्टी महोत्सवाच्या माध्यमातून झाडीपट्टीला ज्याप्रमाणे आता सुधीर भाऊंमुळे एक नवीन स्वरूप आला आहे, परत झाडीपट्टीला त्यांच्या माध्यमातून झाडीपट्टी कलाकारांची दखल घेतल्या जावी आणि शाळा अशी असावी जी गव्हर्नमेंटची असावी, ज्यामध्ये गरीबातल्या गरीब मुलाला सुद्धा त्यामध्ये ऍडमिशन करता येईल. कोणत्या एखाद्या प्रायव्हेट व्यक्ती शाळा असली तर तिथं डोनेशन भरून गरीब व्यक्ती शिकू शकत नाही, त्याला सुद्धा शिकता यावं, त्याला सुद्धा अभिनय शाळा मध्ये जाऊन ऍडमिशन करता यावं. त्याकरिता शाळा ही सरकारची असली पाहिजे, यासाठी सुधीर भाऊंनी प्रयत्न करावेत. आणि जो राजाश्रय मुंबई पुण्याच्या कलाकारांना भेटतो तोच राजाश्रय झाडीपट्टीच्या कलाकारांना सुद्धा मिळावा अशी माझी आग्रहाची विनंती आहे. तर या झाडीपट्टीच्या सर्व नाट्यप्रवासात तुमचा आवडता हिरो झाडीपट्टीमधला झाडीपट्टीमधला चरित्र की विलन? चरित्रमध्ये आत्ता त्यावेळेस माझा कमलाकर बोरकर होता, आत्ता देवेंद्र दोडके आणि विशाल तराळ पण आहे. हे दोन्ही माझ्या, कारण माझ्या नाटकात मी प्रत्यक्षात विशाल तराळला आपल्या डोळ्यांनी पाहिला, तो पण मला चरित्र कलाकार म्हणून खूप आवडतो झाडीपट्टीमध्ये. खलनायक तुम्ही सोडून मी सोडून आवडता खलनायक तसं छान भूमिका सुनील कुकळकर पण करतो, तो पण विलनचा रोल छान करतो. पाठोपाठ मुकेश गेडांचा पण नाव आहे झाडीपट्टीमध्ये एक विलन म्हणून, आणि शेरू खान आहे. त्याच्यानंतर असे बरेचसे कलावंत झाडीपट्टीमध्ये अजून आहेत जे विलनच्या. या सगळ्या प्रवासात तुम्हाला आवडलेली हिरोईन, चरित्र अभिनेत्री? आधीच्या काळामध्ये पूजा बनसोड होती, छान अभिनेत्री होती ती. आणि आत्ता ज्ञानेश्वरी कापगते जी चरित्र अभिनेत्री पण आहे, विलन पण आहे, म्हणजे सगळ्या प्रकारचे कॅरेक्टर ती करते आणि ती आजही टिकून आहे झाडीपट्टीमध्ये. जवळपास तिचाही 30-35 वर्षाचा प्रवास आहे, तरी पण ती सुद्धा आजही टिकून आहे. एक शेवटचा प्रश्न, कारण शेखर भाऊंनी जी सुरुवात केली होती बऱ्याच लोकांना माहिती नाही की ते उत्कृष्ट विनोदी कलावंत होते. हो, म्हणून तुमचा आवडता विनोदी कलावंत शेखर पटले सोडून? हा, माझा आवडता विनोदी कलावंत आत्ताच्या काळामध्ये, आता हल्ली जो चांगले जे कलावंत आहेत ज्यांचं नाव आहे असे म्हणजे एक तुमचा जगदीश देशमुख, त्याच्यानंतर आधीच्या याच्यात मधले आत्माराम खोब्रागडे, हिरालाल पेंटर आणि परत एक दुधाराम कावडे, हे विनोदी नट मला खूप आवडतात. धन्यवाद शेखर भाऊ, तुम्ही वेळातला वेळ काढला. असाच झाडीपट्टीच्या प्रवासासाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा. धन्यवाद, थँक्यू.